नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पेन्शनर्सला मिळणार मोठी भेट. किमान पेन्शनमध्ये होणार वाढ. पेन्शनधारकांसाठी आता आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनर्स कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत मिळवणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. सध्या ही किमान पेन्शन रक्कम प्रति महिना 1,000 रुपये आहे. पण आता ही रक्कम 7,500 रुपये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाहुयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ट्रेड युनियन, पेन्शनर्स संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून सरकारला किमान पेन्शन वाढवण्याबाबत अनेक विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. महागाईच्या या काळात पेन्शनर्सना दिलासा देण्यासाठी ही वाढ खूप महत्त्वाची आहे. एका संसदीय समितीने केंद्र सरकारला कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची शिफारस केली आहे. काय आहेत पेन्शनर्सच्या मागण्या? 2014 मध्ये किमान पेन्शन 250 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आली होती. पण वाढत्या महागाईमुळे ही रक्कम पुरेशी नाही, म्हणूनच तेव्हापासूनच ट्रेड युनियन्स आणि पेन्शनर्स संघटनांनी ही रक्कम 7,500 रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पेन्शन वाढीवर निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या तरी पेन्शन वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण किमान पेन्शन निश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदत सुरूच राहील असे सरकारने स्पष्ट केले आहे.